नमस्कार, मी काजल. आज आपण कथा वाचणार आहोत. हुशार ससा आणि सिंह. एक घनदाट जंगलात एक मोठा सिंह राहत होता. तो रोज शिकारीला जायचा आणि एक नव्हे, दोन नव्हे तर अनेक प्राण्यांचा जीव घेत असे. जंगलातील प्राण्यांना भीती वाटू लागली की सिंहाने अशीच शिकार केली तर असा दिवस येईल की जंगलात एकही प्राणी राहणार नाही. संपूर्ण जंगलात गोंधळ उडाला. सिंहाला रोखण्यासाठी काही उपाय करणे आवश्यक होते. एक दिवशी जंगलातील सर्व प्राणी एकत्र आले आणि त्या प्रश्नावर विचार करू लागले. शेवटी त्यांनी ठरवलं की आपण सर्वांनी सिंहाकडे जावे आणि त्याच्याशी याबद्दल बोलले पाहिजे. दुसऱ्या दिवशी प्राण्यांचा एक गट सिंहाकडे पोचला. त्यानं आपल्या दिशेने येत्याला पाहून सिंह घाबरला आणि गर्जना करत विचारले, काय आहे, तुम्ही सगळे इथे का येतात? प्राणी समूहाचा नेता म्हणाला, महाराज, आम्ही तुमच्याकडे विनंती करायला आलो आहोत. तू राजा आहेस आणि आम्ही तुझी प्रजा. जेव्हा तुझी शिकायला जातो तेव्हा तुम्ही अनेक प्राणी मारता. ते सर्व तुम्ही खाऊ शकत नाही आणि असे केल्यामुळे जंगलातील प्राण्यांची संख्या कमी होत आहे. हे असेच चालू राहिले तर काही दिवसांनी तुमच्याशिवाय जंगलात कोणीही उरणार नाही. प्रजेशिवाय राजा कसा जगेल? जर आम्ही सर्व मरण पावलो तर आपणही राजा राहणार नाही. आपण कायम आमचा राजा राहावा अशी आमची इच्छा आहे. आम्ही तुम्हाला फक्त तुमच्या घरी थांबण्याची विनंती करतो. आम्ही दररोज एक प्राणी तुमच्यासाठी खाण्यासाठी पाठवले. अशा प्रकारे राजा आणि प्रजा दोघेही शांततेत राहू शकतील. सिंहाला वाटले की प्राण्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे. त्याने क्षणभर विचार केला, मग म्हणाला, चांगली गोष्ट आहे. मला तुमची सूचना मान्य आहे. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही मला खायला पुरेसे अन्न पाठवले नाही तर मी हवे तितके प्राणी मारून टाकीन. प्राण्यांना दुसरा पर्याय नाही, त्यामुळे त्यांनी सिंहाची आट मान्य केली आणि आपापल्या घरी गेले. त्या दिवसापासून सिंहाला खाण्यासाठी रोज एक प्राणी पाठवला जात असे. त्यासाठी जंगलात राहणाऱ्या सर्व प्राण्यांमधून एक एक प्राणी निवडण्यात आला. काही दिवसांनी सश्याची पाळी आली. सिंहाचा अन्नासाठी एक लहान ससा निवडला गेला. तो ससा जितका लहान होता तितकाच हुशार होता. सिंहाच्या हातून विनाकारण मरणे मूर्खपणाचे आहे असे त्याला वाटले. कोणाचा तरी जीव वाचवण्यासाठी कुठला ना कुठला मार्ग अवलंबला पाहिजे आणि शक्य असल्यास असा उपाय शोधला पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाची या समस्येतून कायमची सुटका होईल. शेवटी त्याला एक मार्ग सापडला. ससा सावकाश आणि निवांतपणे सिंहाच्या घराकडे गेला. तो सिंहापर्यंत पोचला तेव्हा खूप उशीर झाला होता. भुकेमुळे सिंहाला वाईट वाटत होते. एक छोटा ससा आपल्या दिशेने येत्याला पाहून तो संतापला आणि गर्जना करू लागला, तुला कोणी पाठवले आहे? पहिला तू खूप छोटासा आहेस. दुसरे म्हणजे तू इतक्या उशिरा येत आहेस. त्यांनी तुला पाठवले त्या सर्व मूर्खांना मी बघून घेईन. जर मी प्रत्येकाचे काम तमाम केले नाही तर माझे नाव देखील सिंह नाही. लहान ससा जमिनीवर आदराने नतमस्तक झाला आणि म्हणाला, महाराज, जर तुम्ही माझे ऐकले तर तुम्ही मला किंवा इतर प्राण्यांना दोष देणार नाही. एक लहान ससा तुमच्या अन्नासाठी पुरेसा होणार नाही हे त्यांना माहीत होते. परंतु त्यांनी 6 ससे पाठवले, पण वाटेत दुसरे सिंह भेटले. त्यांनी 5 ससे मारून खाल्ले. हे ऐकून सिंह गर्जना करत म्हणाला, काय म्हणालास? दुसरा सिंह? तो कोण आहे? तू त्याला कुठे पाहिलंस? महाराज, तो खूप मोठा सिंह आहे, ससा म्हणाला. तो जमिनीच्या आतल्या एका मोठ्या गुहेतून बाहेर आला. तो मला मारणार होता, पण मी त्याला म्हणालो, सरकार, तुमच्यावर काय अन्याय झालाय हेच कळत नाहीये. आम्ही सर्व तुमच्या आचार्याच्या जेवणासाठी जात आहोत, पण तुम्ही जर सर्व अन्न खाल्लं आहे. आमचा राजा अशा गोष्टी खपवून घेणार नाही. ते नक्कीच इथे येतील आणि तुम्हाला मारतील. त्यावर त्याने विचारले, तुझा राजा कोण? मी उत्तर दिले, आमचा राजा जंगलातील सर्वात मोठा सिंह आहे. महाराज, मी हे बोलताच तो रागाने लाल झाला आणि म्हणाला, मूर्ख, मीच या जंगलाचा राजा आहे. इतर सगळे प्राणी माझ्याविषयी आहेत. मी त्यांच्यासोबत मला पाहिजे ते करू शकतो. तू ज्याला तुझा राजा म्हणतोस तो मूर्ख आणि चोर माझ्यासमोर हजर कर. खरा राजा कोण आहे ते मी त्याला सांगेन. एवढं बोलून सिंह मला इथे तुला आणायला पाठवले. सशाने बोलणे ऐकून सिंहाला खूप राग आला आणि तो पुन्हा पुन्हा गर्जना करू लागला. त्याच्या भयंकर गर्जनेने संपूर्ण जंगल हादरू लागले. त्या मूर्खाच्या
ठाव ठिकाणा मला लगेच सांग, सिंह गर्जना करत म्हणाला. मी त्याला मारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. खूप छान साहेब, ससा म्हणाला. फक्त मरण ही त्या दुष्ट माणसाची शिक्षा आहे. जर मी मोठा आणि बलवान झालो तर मी त्याचे तुकडे केले असते. चला मला रस्ता दाखव, सिंह म्हणाला. लगेच त्याला सांग कुठं जायचे. महाराज इकडे या, सशाने रस्ता दाखवला आणि सिंहाला एक विहिरीजवळ नेले आणि म्हणाला, महाराज, तो दुष्ट सिंह जमिनीखाली किल्ल्यात राहतो. फक्त काळजी घ्या, किल्ल्यात लपलेला शत्रू धोकादायक आहे. मी त्याच्याशी सामना करेन, सिंह म्हणाला. तू मला सांग तो कोठे आहे. मी त्याला आधी पाहिले तेव्हा तो इथे बाहेर उभा होता. तुला येताना पाहून तो किल्ला शिरला असे दिसते. चल, मी तुला दाखवतो. ससा विहिरीजवळ आला आणि सिंहाला आत बघायला सांगितले. सिंहाने विहिरीच्या आत पाहिल्यावर त्याला त्याचे प्रतिबिंब विहिरीच्या पाण्यात दिसले. सावली पाहून सिंह जोरात गर्जना करू लागला. विहिरीच्या आतून येणाऱ्या आपल्याच डरकाळीचं प्रतिध्वनी ऐकून दुसऱ्या सिंहाची गर्जना करत आहे असे त्याला वाटले. शत्रूला ताबडतोब मारण्याच्या इराद्याने त्याने लगेच विहिरीत उडी घेतली. उडी मारताच तो आधी विहिरीच्या भिंतीवर आदळला, नंतर जोरात पाण्यात पडला आणि बुडून त्याचा मृत्यू झाला. अशा प्रकारे चतुराईने सिंहापासून सुटका करून घेतल्यानंतर छोटा ससा घरी परतला. त्याने जंगलातील प्राण्यांना सिंह मारल्याची कहाणी सांगितली. शत्रू मारल्याच्या बातमीने संपूर्ण जंगलात आनंद पसरला. जंगलातील सर्व प्राणी सशाच्या जयजयकार करू लागले. ह्यातून आपण काय धडा घेतलेला आहे? गंभीर संकटाच्या परिस्थितीतही आपलं हुशारीने आणि कुशलतेने वागले पाहिजे आणि शेवटपर्यंत प्रयत्न केला पाहिजे. समजूतदारपणाने आणि हुशारीने काम करून आपण भयंकर संकटावर मात करू शकतो आणि सर्वात शक्तिशाली शत्रूचाही पराभव करू शकतो.